गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पाचे फेवरेट आवडते मोदक आपणास करणार, ते पण शेंगदाणा घालून केलेले मोदक. हे खायला एकदम मस्त लागतात. त्याचं साहित्य बघूया. त्यासाठी 1 वाटी तांदळाचे पीठ, बारीक कुटून घेतलेले शेंगदाणे, 1 वाटी खोबऱ्याचा खीस म्हणजे ओल्या खोबऱ्याचा आणि अर्धी वाटी गूळ. तर कढईमध्ये 1 वाटी खिसून घेतलेलं खोबरं टाकून द्यायचे. त्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकायचा आहे. 1 वाटी खोबरं घेतलं तर अर्धी वाटी गूळ. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपला जो गूळ आहे तो सगळा ह्याच्यामध्ये मेल्ट होत नाही. तर आपण शेंगदाणे बारीक कुटून घेतले होते ते पण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. खूप बारीक नाही करायचे. हे तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने आपल्या शेंगदाणे थोडं मोठं ठेवायचे. शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि वरली साल काढून मग थोडेसे मोठाले कुटून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे. त्यानंतर विलायची पावडर टाकली. तुम्हाला हवा असेल ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता. आता ह्याला आपण सगळं मिक्स करून घेऊया. कमी गॅसवरती ह्याला चांगलं मिक्स करायचं आहे. गूळ सगळा विरघळून घ्यायचा आहे. तर हे बघू शकता की त्याचं सारण मस्त झालं आहे. आणि शेंगदाणा टाकून सारण केले ना तर मोदक लय भारी लागतं त्याचे. तर सारण रेडी आता आपण साईडला ठेवून देऊयात. तर इथं आपण पीठ आता तयार करूया. त्यासाठी 1 वाटी पाणी घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. एका वाटीला 1 वाटीच आपल्याला पीठ घ्यायचं आहे. ते उकळी आली गॅस कमी करायचं आणि 1 वाटी पीठ आपल्या इथं टाकून द्यायचं आहे. मी चाळून पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. तुम्हाला हवा असेल त्याच्यामध्ये तुम्ही तूप पण टाकू शकता. आणि आपण जे सारण केलं आहे ना त्याच्यामध्ये पण तुम्ही तूप ॲड करू शकता. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून 5 ते 6 मिनटं आपल्याला झाकण ठेवून वाफवून द्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच आहे. फुल करायची नाही आहे. नंतर पीठ टाकलं जातं. तर हे बघू शकता अशा पद्धतीने मी तर व्यवस्थित चमच्याने मिक्स करत आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून 5 किंवा 6 मिनिटं ह्याला कमी गॅसवरती चांगलं वाफवून याची वाफ काढून घ्यायची आहे. तर हे बघू शकता मस्त अशी वाफ बसली ह्याला आणि पीठ पण भारी असं झालं. ते रंग चेंज झाला किंवा याचं पीठ चांगलं वाफवलं गेलं. तर आता आपण सगळं पीठ काढून घेऊया ताटामध्ये. तर हे बघा मी सगळं पीठ असं काढून घेतलं. तुमच्याकडे पावभाजीचं मॅशर असेल तर त्यांनी पण मॅश करू शकता. नसेल तर असं आपल्या कोलथानं किंवा काही तांब्या ग्लासाच्या साह्याने पण तुम्ही करू शकता. तर आपलं असं मॅश करून घ्यायचं आहे. म्हणजे एखादी गुठळी असेल तर ती सगळी मोडली जाईल. तर हे सगळं पीठ जे आहे आपलं काढून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तूप टाकून पण करू शकता, कारण की तुपाने खूप मऊ होतात आणि असे मोदकाला चिरा पडत नाही साईडने. थंड पीठ झाले तर आपण हाताला थोडंसं तूप लावून ह्या पद्धतीने असं मिक्स करायचं आहे. जेवढं शक्य असेल तेवढं मळून घ्यायचं, कारण की पीठ आहे ना गरमच मळलं ना तरच ते एकजीव चांगलं होतं, एकत्र होतं. आणि थंड झालं ना पीठ ते चांगलं मळल्या जात नाही. जेवढं होईल तेवढं चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि थोडंसं हाताला पीठ लावायचं आणि ह्या पद्धतीने आपल्याला सगळं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. गव्हाचे पण मोदक भारी लागतात खायला. गव्हाचे पिठाचे मोदक लवकर होतात, कारण की ते पिठाला खूप जास्त चिकटपणा असतो. ह्या पिठाला जास्त चिकटपणा नसतो. म्हणजे तसं हे पीठ थंड व्हायला त्याचा चिकटपणा कमी होतो. पीठ रेडी आहे, आपलं सारण पण रेडी आहे. तर मोदक करायला घेऊया. त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तर तूप लावलं तरी पण चालेल. खरं तर तुपाने मोदक खूप छान होतात. तुपाने मोदकला एकदम भारी असा हे होतं, फ्लेवर येतो. सारण पूर्ण तुम्ही तुपामध्ये केलं ना आणि पीठ पण तुपामध्ये शिजवलं ना जे तर एकदमच खायला भारी लागतात, टेस्टी. तर इथं आपण अशी पारी करून घेऊया. हाताला थोडंसं पीठ लावायचं आहे. आपण तेल लावलं तरी पण चिटकलं ना थोडं पीठ लावायचं. आणि जसं आपण पुरणपोळीला गोल गोल उंडा करतो, वाटी करतो, तशी तर पारी करायची. साईडनी पातळ करायची आणि मध्यभागी
दाट अशी म्हणजे ही ठेवायची, थोडी जाड ठेवायची. आपण खूपच जर पातळ केले ना तर काय होतं, ते आपण जेव्हा वाफवून घेतो ना तेव्हा त्याचं सारण असं बाहेर दिसतं. तर म्हणजे मला पण आता मी पहिल्या वेळेस करते त्यामुळे मला एवढं माहीत नव्हतं, पण मी खूप असे पातळ केले. म्हटलं तांदळाचं पीठ आहे तर असं कच्चं लागायला नको, त्यामुळं मी थोडं थोडं एकदमच पातळ बारीक केलं ह्याच्या. आणि नंतर मग ते वाफवले ना तर सारण बाहेर दिसतं त्याचं किंवा येतं बाहेर. थोडं जाडच ठेवायचं. तर सारण घालून अशा पद्धतीने आपल्याला मोदक करायचा. मोदक करायला थोडंसं कठीण जातं इथं, कारण की पीठ थोडं थंड झालं ना आणि चिकटपणाचं तुम्ही ह्याच्यात थोडं गव्हाचं पीठ पण ॲड करू शकता, कारण की चिकटपणा पण येतो आणि मोदक खूप असे लवकर भारी होतात. तर ह्या पद्धतीने मी एक मोदक केला आहे. आता मला जमत मी तसे करते. तर आपण 2 प्रकारच्या डिझाईन बघणार आहोत मोदकच्या. तर पहिली आहे, दुसरी तर सगळ्याला माहिती आहे, पण पहिली जी आहे आपण चमच्याने अशा पद्धतीने ह्याला कळ्या काढून घेऊया. कळ्याने काय होतं, एकदम दिसायला भारी दिसतो. ह्याच्यापेक्षा गव्हाच्या पिठाचे जे करतो ना त्याच्यावर मस्त भारी अशा कळ्या पडतात आणि ते लवकर होतात आणि त्याच्यावर कळ्या पण मस्त उठून दिसतात. तर हे बघू शकता आपला हा मोदक रेडी झाला. तर आपण दुसरा पण घेऊया. दुसरी पारी मी थोडी मोठी केली आहे. तर आपल्याला आता हे हाताने अशा कळ्या काढून घ्यायच्या. चिकटपणा तुम्ही बघू शकता ह्या की मी पहिली जी कळी केली ती थोडी लगेच सुटली आहे, ती निघली, कारण की चिकटपणा नाही आहे ह्याला. तर ह्याच्या आहे बघा अशा पद्धतीने मी इथं अशी डिझाईन तयार केली. आता ह्याच्यामध्ये मी सारण भरत आहे. 1 चमचा आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. शेंगदाणे टाकल्याने ना खायला खूप भारी टेस्टी लागतं, तसे क्रंच दाताखाली. तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता. साईडने जी पारी मोकळी झाली ती कळी मोकळी झाली ती आपल्याला अशी दाबून घ्यायची आहे. आणि ह्या पद्धतीने आपल्याला हळूहळू गोल पिंगीत ह्याला असं मध्यभागी एकत्र आणायचं आहे आणि इथं मध्ये असं जुळून मस्त आपला मोदक रेडी करायचा आहे. गणेश चतुर्थी म्हणलं की सर्वांच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने मोदक होतात. हे बघू शकता हा मोदक रेडी झाला. तो मला कोणता भारी वाटला तर हाच भारी वाटला असून, कारण की हा दिसायला खूप भारी दिसतो. मला पण हा आवडला. पण खरं तर ह्याच्यापेक्षा गव्हाच्या पिठा आपण गव्हाचे मोदक करतो ती डिझाईन वेगळीच, म्हणजे खूप भारी वाटते ती डिझाईन. गव्हाचे जेव्हा आपण मोदक करतो ना तर हे मधला बघू शकता तुम्ही, मी त्याच्यावरती चमच्याने डिझाईन केली आहे. तर मध्ये मोदक ठेवला आहे तो बघू शकता किती भारी दिसत आहे तो. तर मध्ये जागा राहिली ना त्याच्यावर मी आता दुसरा मोदक ठेवणार आहे. तो पण मी चमच्यानेच डिझाईन काढली. तो 10-15 मिनटं ह्याला चांगलं वाफवून द्यायचं आहे. बघू शकता आपले मस्त मोदक वाफवले आहेत. कढईमध्ये पाणी ठेवायचं, ते उकळल्याच्या नंतरच आपल्याला ह्या चाळण त्याच्यावर मांडून द्यायचा. तर हे बघू शकता आपले मोदक रेडी झाले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता चतुर्थी दिवशी हे ट्राय करा आणि नक्की खाऊन बघा.